कोरेगावात शिवसेनेचा झंझावात पुन्हा एकदा करणार पालकमंत्री शंभूराज देसाई यांचा एल्गार. राजाभाऊ बर्गे यांना पूर्ण ताकद देण्यास सुरुवात. कोरेगाव शहर आणि तालुक्यात शिवसैनिकांची मजबूत फौज उभी असून जुन्या नव्या शिवसैनिकांची सांगड घालून पुन्हा एकदा तालुक्यात शिवसेनेचा झंझावात निर्माण केला जाईल, असा आक्रमक इशारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिला. येत्या काळात भव्य मेळाव्याच्या माध्यमातून या अभियानाचा श्रीगणेशा केला जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. प्रथम नगराध्यक्ष प्रशांत उर्फ राजाभाऊ बर्गे यांच्या पाठीशी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबरच आपण ठामपणे उभे आहोत, असे जाहीर करत कोणतीही अडचण आली तरी एकाही शिवसैनिकाला एकटे सोडणार नाही, असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला. कोरेगाव येथील शासकीय विश्रामगृहासमोर राजाभाऊ बर्गे यांनी नव्याने सुरू केलेल्या शिवसेना जनसंपर्क कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी शिवसेनेचे जिल्हा संपर्क प्रमुख शरद कनसे, जिल्हा प्रमुख चंद्रकांत जाधव, प्रवक्ते जितेंद्र भोसले यांच्यासह अनेक पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. मंत्री देसाई यांनी आपल्या भाषणात स्पष्ट शब्दात सांगितले की शिवसेनेत प्रवेश करताच राजाभाऊ बर्गे यांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आणि पालकमंत्री या नात्याने मी पूर्ण ताकद दिली आहे. ही केवळ सुरुवात असून येणाऱ्या काळात कोरेगाव तालुक्यात शिवसैनिकांना राजकीय, सामाजिक आणि विकासाच्या पातळीवर भक्कम पाठबळ दिले जाईल. त्यांनी पुढे सांगितले की पाटण विधानसभा मतदारसंघातील एखादे काम कमी झाले तरी चालेल, पण कोरेगावातील सर्वसामान्य शिवसैनिकांच्या हिताची कामे प्राधान्याने पूर्ण केली जातील. कोणावरही अन्याय होऊ देणार नाही. निष्ठावंत आणि प्रामाणिक कार्यकर्त्यांना न्याय मिळवून देणे हीच आमची भूमिका कायम आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने शिवसैनिकांमध्ये नवचैतन्य निर्माण झाल्याचे चित्र दिसून आले. सोनेरी ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष संतोष नलावडे यांनी प्रास्ताविकात राजाभाऊ बर्गे यांना पक्षाने अधिक ताकद द्यावी अशी अपेक्षा व्यक्त केली होती. त्यावरच मंत्री देसाई यांनी ठाम भूमिका घेत राजाभाऊ बर्गे यांच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभे आहोत, असे सांगत कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास उंचावला. कार्यक्रमाच्या प्रारंभी सिद्धार्थ बर्गे, राहुल फत्तेसिंह बर्गे, राजाभाऊ बर्गे आणि मुन्नाभाई काजी यांच्या हस्ते मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. कोरेगाव नगरपंचायतीच्या माजी कर्मचाऱ्यांच्या वतीने पालकमंत्री शंभूराज देसाई यांचे स्वागत करण्यात आले. तसेच तडोळेसमत कोरेगाव येथील शिवसैनिक अनिल शिर्के आणि आसगाव येथील कार्यकर्ते विष्णू शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त पालकमंत्र्यांच्या हस्ते त्यांचा विशेष सत्कार करून शुभेच्छा देण्यात आल्या. संतोष नलावडे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले तर संदीप केंजळे यांनी आभार मानले. एकूणच या कार्यक्रमातून कोरेगाव तालुक्यात शिवसेनेची पुन्हा एकदा ताकद दाखवण्याचा निर्धार स्पष्ट झाला असून आगामी काळात राजकीय समीकरणे बदलण्याचे संकेत पालकमंत्री शंभूराजे देसाई यांच्या आक्रमक भूमिकेतून मिळत आहेत. संपर्क कार्यालयाचे यांच्या शुभ हस्ते आताच या ठिकाणी संपन्न झालेला आहे. या संपर्क कार्यालयाच्या संपर्क कार्यालयाच्या शुभारंभासोबतच या शुभारंभ कार्यक्रमाच्या निमित्तानं साहेबांचं या ठिकाणी स्वागत करण्यासाठी मी विनंती करतो. सन्माननीय कोरेगाव नगरीचे प्रथम नगराध्यक्ष, आजच्या कार्यक्रमाचे संयोजक सन्माननीय राजाभाऊ बर्गे, त्याबरोबर पंचायत सदस्य राहुल बाबा बर्गे, युवा उद्योजक योगेश बर्गे, आपण सर्वांनी साहेबांचा शाल आणि पुष्पगुच्छ देऊन त्या ठिकाणी सन्मान करावा. सागर बर्गे आपण व्यासपीठावर यायचं आहे. या होतोय सत्कार शिवसेनेचे माजी शहर प्रमुख नगरसेवक, सातारा जिल्हा शिवसेनेचे संपर्क प्रमुख आणि आपल्या सातारा जिल्ह्याचे सुपुत्र सन्माननीय शरदजी कनसे साहेब यांचा सत्कार या ठिकाणी राजाभाऊ बर्गे आणि संदीप केंद्रे आपल्यासोबत की आपण सन्माननीय कनसे साहेबांचं स्वागत करावं. नगरसेवक मुन्नाभाई काजी आपल्यासोबत सन्मानासाठी पुढे आहे.
या ठिकाणी उपस्थित असलेले सातारा जिल्हा शिवसेनेचे प्रमुख सन्मान्य चंद्रकांत जाधव अप्पा यांचे स्वागत या ठिकाणी संपन्न होतो. मी राजाभाऊ बर्गे नगरसेवक म्हणून पालकमंत्री महोदयांनी प्रास्ताविक राजाभाऊंना काम मात्र चोख केलं जातं अशी पार्टी आहे आणि निश्चितपणाने या पुढील काळात राजाभाऊ या नगरीचे नगराध्यक्ष म्हणून काम करत असताना त्यांनी इतकं दिमागदार काम केलं की आज सुद्धा घरोघरी राजाभाऊंना अध्यक्ष म्हणूनच ओळखलं जातं. कोरेगाव नगरपंचायतीच्या माध्यमातून स्वच्छ सर्वेक्षण मध्ये विशेष सहभाग नोंदवून राजाभाऊंनी स्वतः जाऊन हातात घेऊन काम केलं होतं आणि त्याचं फलित केंद्राचा सर्वोच्च पुरस्कार या नगरीला मिळाला आणि त्याचं संपूर्ण श्रेय राजाभाऊला जातं. या नगरीमध्ये संपूर्ण गावामध्ये 17 वार्डात ट्रिमिक्स संकलनीकरणाची कामं पुनर्गठनाची कामं राजाभाऊंच्या माध्यमातून झाली. कोरेगाव विकास आघाडीचे अध्यक्ष म्हणून त्यांनी जे काम केलं, सुरुवातीला त्यांनी शिवसेनेबरोबर काम करायचा निर्णय घेतल्यानंतर राजाभाऊ त्यावेळेला राष्ट्रवादीत होते आणि अवघे 4 नगरसेवक म्हणजे 5 जणांनी सुरुवात केली आणि साहेब सांगायला अभिमान वाटून 22 बूथ कोरेगावमध्ये नगरपंचायतीला होते. 22च्या 22 बूथ शिवसेनेला प्लस करण्याचं काम राजाभाऊने केलं आणि एका इलेक्शनला नाही साहेब, आतापर्यंत झालेल्या सगळ्या इलेक्शनला राजाभाऊंच्या माध्यमातून हे शहर कायम शिवसेनेच्या आणि महायुतीच्या पाठीशी राहिलं. महायुतीच्या बरोबर काम करत असताना या नगरीमध्ये बरोबर अशी विकास कामे केली आणि निश्चितपणानं लोकांमध्ये उतरून आणि लोकांमध्ये मिसळून काम करणारे हे नेतृत्व राजाभाऊंचं आहे आणि त्यांना निश्चितपणाने पालकमंत्री म्हणून तुमची ताकद आणि आदरणीय राज्याचे उपमुख्यमंत्री सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांची प्रचंड पाठबळ या व्यक्तिमत्वाला मिळणार आहे आणि त्याचमुळे ही समोर बसलेल्या सामान्य जनतेची जी इथून पुढची जी काही कामं आहेत ती कामं या जनसंपर्क कार्यालयामध्ये बसून उद्यापासून आजपासूनच सुरू होतील आणि निश्चितपणाने तुमचं पाठबळ राजाभाऊंच्या पाठीशी कायम राहावं अशी मी त्यांच्या वतीनं आणि समोर बसलेल्या सगळ्या शिवसैनिकांच्या वतीनं आपणास विनंती करतो. आणि यानंतर साहेब 1-2 सत्कार आहेत. कोरेगाव या संपर्क कार्यालयाच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमासाठी या ठिकाणी उपस्थित असलेले शिवसेनेचे जिल्हा संपर्क प्रमुख सन्माननीय शरदजी कणसे, या नगरीचे प्रथम नगराध्यक्ष सन्माननीय राजाभाऊ बर्गे, त्यांचे सगळे उपस्थित सर्व सहकारी, जिल्हा प्रमुख श्री चंद्रकांत जाधव, युवा सेना जिल्हा प्रमुख श्री संभाजीराव पाटील, कोरेगाव नगरीतील उपस्थित सर्व बांधव भगिनी, विभागातून ग्रामीण भागातून सुद्धा आलेले सर्व कार्यकर्ते, सन्माननीय बंधू आणि भगिनी, भाऊंचा खूप आग्रह होता मी उद्याच खेळ पैठणीचा कार्यक्रम आहे त्याच्यासाठी यावं, पण मी त्यांना विनंती केली की मी आजपासून मतदारसंघामध्ये 3 दिवस सलग कार्यक्रम, लग्न समारंभ भागामध्ये खूप आहेत आणि त्यामुळं मला थोडंसं उद्या अवघड होतं येणं. ते म्हटले ठीक आहे आम्ही स्वतःचा कार्यक्रम आज ठेवतो आणि मागासपासून गेली 2 तास मी कोरेगाव नगरीमध्ये आहे. इथलं जे वातावरण पाहिलं, लोकांच्या मधला उत्साह पाहिला तर नक्कीच सामान्य शिवसैनिक हा वंदनीय हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे, जन्मवीर स्वर्गीय आनंदी गेसर यांनी जो विचार आपल्याला सर्वसामान्य माणसाला आडीघडीला मदत करण्याचा विचार केलेला आहे, त्या विचाराच्या मुळाशी आजही प्रास्ताविक आता तुमचे कार्यकर्ते करत होते. सांगितलं राजाभाऊंनी आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेमध्ये प्रवेश केला आणि म्हटले त्यांना आता शिंदे साहेबांची पालकमंत्र्यांची ताकद मिळणार आहे नाही, शिंदे साहेबांची पालकमंत्री ताकद राजाभाऊला मिळालेली आहे. राजाभाऊच्या पाठीमागे
साहेबांच्या आदेशानं पालकमंत्री तर उभा आहेच, पण शिवसेना पक्षाचे मुख्य नेते राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब सुद्धा पूर्ण ताकदीनं राजाभाऊच्या पाठीमागे या ठिकाणी ठामपणे सगळ्या कामामध्ये, सगळ्या काळामध्ये, त्यांच्या चढत्या पडत्या अडचणीच्या चांगल्या सगळ्या काळामध्ये आम्ही त्यांच्या पाठीमागे ठामपणे उभं राहतो. याचं कारण मुळात शिवसेना ही सामान्य माणसासाठी झटणारी, वेळ प्रसंगी सामान्य माणसासाठी रस्त्यावर उतरणारी. आणि मगाशी गाडीतनं येताना आम्ही ज्या रस्त्याला आलो, कनशे साहेब भाऊ मला सांगत होते ह्याच रस्त्याच्या कामासाठी काल आंदोलन केलं. ही शिवसेनेमध्ये सांगून कुणी ऐकत नसेल तर जनमताचा रेटा काय आहे, त्या जनमताचा रेटा हा शेवटी आपल्याला समोर, समाजाच्या समोर रस्त्यावरती उतरून या ठिकाणी दाखवावा लागतो. नाही तुम्ही नगराध्यक्ष, प्रथम नगराध्यक्ष आहे, मग मी कसा रस्त्यावरती उतरू, अशी भूमिका बिलकुल घेऊ या ठिकाणी आपल्याला चालणार नाही. लोकांच्या प्रश्नासाठी, ज्या कामासाठी आपल्याला सामान्य लोकांना त्याची गरज आहे, त्या कामासाठी वेळ प्रसंगी रस्त्यावर उतरावं लागलं तरी या ठिकाणी तुम्ही उतरलं पाहिजे. मला राजाभाऊ तुम्ही सांगा कुठले तुमचे रस्त्याचे प्रश्न आहेत. मला तुम्ही सांगितलं काही डीपी बसवण्याचे काही विषय ग्रामीण भागामधले आहेत. परवा तुम्ही सहज मला एक निरोप दिला कुठला, मला मी होतो बघा दौऱ्यामध्ये, आणि मी तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे तात्काळ खाली आदेश दिले, ते काम देखील तुमचं एका फोनवरनं मार्गी लागलं. ही पालकमंत्र्यांची काम करायची पद्धत आहे. तुम्ही असं बिलकुल वाटून घेऊ नका तुमच्या मागं कोण आहे. तुमच्या मागं राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत आणि जिल्ह्याचा पालकमंत्री आहे. जिल्ह्यात जेवढं आहे तेवढं माझ्याकडे आहे. मी त्याच्यासाठी तुमच्या पाठीशी आहे. आणि जे वरचे राज्य सरकारकडचे राज्यातले विषय असतील त्याच्यासाठी आपण मिळून मग माननीय शिंदे साहेबांकडे त्या ठिकाणी पाठपुरावा करू. पण भाऊ मला या एवढ्या कार्यक्रमामध्ये कनसे साहेब थोडस पक्ष सक्रिय करावं लागणार आहे आपल्याला. ग्रामीण भागाची कार्यकारिणी, कोरेगाव शहर मधली कार्यकारिणी, वॉर्डातली वार्ड रचना, आपल्या पक्षाची कार्यकारिणी, ही आपल्याला ऍक्टिव्ह, सक्रिय काम करणाऱ्या लोकांचा त्याच्यामध्ये सहभाग घेऊन लोकांनी पक्ष घराघरापर्यंत पोहोचवलं पाहिजे. आज काय होतं, एक सामान्य शिवसैनिक हा राज्याचा मुख्यमंत्री होऊ शकतो हे फक्त एकनाथजी शिंदे साहेबांच्या रूपानं शिवसेनेमध्ये या ठिकाणी घडलं. ही शिवसैनिकांची ताकद आहे, ही शिवसेना पक्षाची ताकद आहे. आणि भविष्यात जी आपल्याला कामं या ग्रामीण भागामध्ये कोरेगाव तालुक्याच्या करायची आहेत, कोरेगाव नगरीमध्ये करायची आहेत, जरूर या संपर्क कार्यालयाच्या माध्यमातून निवेदनं तुमची जरूर माझ्याकडं, माझ्या जिल्हा पालकमंत्री कार्यालयामध्ये, कलेक्टर ऑफिसमध्ये तुम्ही द्या. मी असं म्हणणार नाही की आज 10 कामं सांगितली, 10च्या 10 कामं आजच एका दिवसात झाली. पण जेवढी जास्तीत जास्त कामं, शेवटी एखादं दुसरं काम 261 पाटण विधानसभा मतदारसंघातलं कमी झालं तरी पालकमंत्र्याला चालेल, पण तुमच्याकडच्या लोकांची कामं जास्त निश्चितपणे मी करेन. एवढे लक्ष हे निश्चितपणे माझं आमच्या सगळ्या शिवसैनिकांच्या वरती, सामान्य कार्यकर्ता शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करतोय, एकनाथजी शिंदे साहेबांच्या, तो कार्यकर्ता हा आमचं प्रेरणास्थान आहे. त्या कार्यकर्त्याच्या कामातनं आम्हाला ऊर्जा मिळते, त्या कार्यकर्त्याच्या एकजुटीतनं आम्हाला शक्ती मिळते. मग त्याला बळ दिलं पाहिजे, त्याला ताकद दिली पाहिजे. अडचणीच्या काळात त्याच्या पाठीमागे आपण उभं राहिलं पाहिजे. नाही तर आम्ही मंत्री आहे, आम्ही आमदार आहे, 4-2-10-20 पोलीस गाड्या पुढे माग आहेत, त्या काही नुसत्या आमच्या रोबाबासाठी नाहीत. त्या सामान्य शिवसैनिकाला ताकद देण्यासाठी आणि शिवसैनिकाला अडचणीच्या काळात मदत करण्यासाठी ही पदं ही शिवसेनेमध्ये आदरणीय शिंदे साहेबांनी आमच्यासारख्या कार्यकर्त्याला दिली आहे. त्यामुळे बिलकुल कुणीही मनामध्ये कसली शंका घेऊ नका. मला थोडं कानावर आलं, साहेबांचा कार्यक्रम झाला, सातारला प्रवेश झाले, काही लोकांना कोणतं काहीतरी बोलायचा प्रयत्न करते. ठीक आहे, आता मी ऐकून सुरुवातीला घेतलेलं, पण आदरणीय शिंदे साहेबांचं एक वाक्य, तुम्ही जर सातारला आला असेल ह्यातली काही मंडळी, गांधी मैदानाच्या सभेमध्ये आदरणीय शिंदे साहेबांनी सांगितलेलं आहे की मी माझ्या पक्षाचं काम करतोय, माझा पक्ष वाढवायचं काम करतोय. वंदनीय हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे साहेब
स्वर्गीय धर्मवीर आनंद दिघे साहेबांचे विचार करून पुढे जायचा प्रयत्न करतोय. मी कोणाला डिवचायला गेलेलो नाही, पण हे माझ्या पक्षाचं काम करताना मला डिवचायचा जर कोणी प्रयत्न केला तर हा एकनाथ शिंदे गप्प बसणार नाही. आणि सातारच्या सभेमध्ये शिंदे साहेबांनी या ठिकाणी आपल्याला सांगितलेलं. त्यामुळे त्यांचाच कार्यकर्ता मी आहे. तुम्ही बिलकुल कुणी मनामध्ये शंका घेऊ नका, बिलकुल कुणी असं वाटू नका की आपल्या पाठीशी कोण आहे. मध्यरात्री राजाभाऊच्या माध्यमातून एक निरोप सांगा मला पाठवा. हा शंभूराज देसाई पूर्ण ताकदीने या शिवसैनिकाच्या पाठीमागे उभा राहिलेला तुम्हाला दिसल, एवढा विश्वास व्यक्त करतो. पुढच्या कार्यक्रमाला वेळेत जायचं असल्यामुळे जास्त मोठं भाषण करत नाही. भाऊ शेवटीने एखादा मोठा तालुक्याचा मेळावा आपल्याला कोरेगावमध्ये घ्यायचा आहे. कणसे साहेबांची माझी शिंदे साहेबांची सभा झाल्यानंतर चर्चा झालेली आहे. हा शहरापुरता कार्यक्रम झाला. ग्रामीण भागातले सगळे जुने नवे सगळे पदाधिकारी एकत्र करून पक्षाची बांधणी कशी करायची, पक्षाची वाटचाल काय ठेवायची, भविष्यातलं धोरण आपलं कसं असणार आहे कामकाजाचं, या सगळ्या बाबतीतला शिवसेनेचा कोरेगाव विधानसभाचा एक मोठा मेळावा नंतर लवकरच आपण कोरेगाव मध्ये घेऊ. त्यावेळी विस्तृतपणाने बोलेल. पण आज एवढा विश्वास देतो तुम्हाला, जिल्ह्याचा पालकमंत्री आणि शिवसेनेचा उपनेता म्हणून तुमच्या सगळ्यांच्या पाठीशी हा शंभूराज देसाई पूर्ण ताकदीने उभा आहे, एवढा विश्वास देतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. नमस्कार नमस्कार. तुम्ही दिसला मागाशी? हो हो. ओके हो साहेब. वैभव थांबवायचे लक्षात भाऊ पुढे सांगा तुम्ही. भावना घे भावना. उद्घाटन झालं, दौरा झाला कोरेगावचा, एकूण काय परिस्थिती वाटते? छोटा दौरा झाला, मोठा व्हायचा आहे अजून. तुम्ही आता ऐकलं असेल, शिवसेना कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचा मेळावा आम्ही लवकरच कोरेगाव मध्ये घेणार आहे. आज शहराचा दौरा झाला. आमचे सहकारी प्रथम नगराध्यक्ष राजाभाऊ बर्गेंनी उद्या खेळ पैठणीचा हा मोठा कार्यक्रम ठेवलेला आहे. मला त्याच कार्यक्रमासाठी त्यांनी निमंत्रित केलं होतं, पण उद्या आणि परवा मतदारसंघात खूप कार्यक्रम लग्न समारंभ असल्यामुळं मग आज त्यांनी संपर्क कार्यालयाचं उद्घाटन, शाखांचे उद्घाटन अशा पद्धतीचा कार्यक्रम घेतला. तुम्ही पाहिलं असेल, काल नियोजन झालं आणि आज किती उत्स्फूर्त प्रतिसाद कोरेगाव नगरीमध्ये लोकांनी शिवसैनिकांनी या ठिकाणी दिलेला आहे. राजाभाऊंनी जो निर्णय आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेमध्ये पक्ष प्रवेश करायचा घेतला, लोकांना तो रुचलेला आहे. लोकांनी त्याचं भरभरून स्वागत केलेलं आहे. आणि आम्ही दोघांनी आदरणीय शिंदे साहेबांनी मी भावना आश्वासित केलेलं आहे की पूर्ण ताकदीनं पक्षाची ताकद, पक्षाची संघटना तुमच्या पाठीशी उभे राहील. आणि जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून आज शिवसेना वाढवण्याचं काम राजाभाऊ कोरेगाव मध्ये करतायत. मी सुद्धा पालकमंत्री म्हणून त्यांच्या पाठीशी ठामपणे पूर्ण ताकदीने उभा आहे. साहेब, विद्यमान आमदार या कार्यक्रमाला जाऊ द्यावं, चांगले कार्यक्रम चालले तर काय. बरं, बोला, विचारा. आमदार जे आहेत ते तुमच्या दोस्ताचं तुला विचारते. आमदारांची अनुपस्थिती जाणवतीये. बघा, पक्षाचा कार्यक्रम आहे. मी तुम्हाला मागे सुद्धा म्हणलं, पक्षाच्या कार्यक्रमाला निमंत्रण लागत नाही. शिवसेनेचं शाखा उद्घाटन आहे, संपर्क कार्यालयाचं उद्घाटन आहे. जिथे शिवसेनेचं नाव आणि धनुष्यबाण चिन्ह असतं तिथं कुठल्याही नेत्याला, उपनेत्याला, संपर्क प्रमुखाला, जिल्हा प्रमुखाला, आमदार, खासदार, मंत्र्याला पक्षात निमंत्रणाची पद्धत आमच्यात नाही. शिवसेनेमध्ये एकदा पक्षाचा कार्यक्रम आहे म्हटलं की न बोलवता सर्व शिवसैनिकांनी हजर राहिलं पाहिजे. ही वंदनीय हिंदुराजे सम्राट शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे साहेब असल्यापासूनची पद्धत आहे. त्यामुळे याच्यात काय त्यांना बोलवलं नाही बोलवलं हा विषय महत्वाचा नाही. हा पक्षाचा कार्यक्रम आहे आणि आम्ही सगळेजण पक्षवाढीचं काम करतोय. ओके, चलो.